देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्या काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये एक मला पर्सनली आवडलेला निर्णय म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मंत्री जातात आणि ते सलामी आणि जो काही ओव्हरऑल सगळा इंग्रजी, मी म्हणेल इंग्रजी थाट होता एक प्रकारचा, तर त्याच्यावर तुम्ही बंदी घातली. तुम्ही मंत्र्यांचे PA नेमण्याच्या संदर्भातली सुद्धा नियमावली केली आणि आता तुम्ही 100 दिवसांचा एक कार्यक्रम सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना आणि हे करताय. देवेंद्र फडणवीस पूर्वीपेक्षा अधिक स्ट्रिक्ट होत आहेत. असं नाही आहे. मी पहिल्यांदाही जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस मी अशा प्रकारची सलामी बंद केली होती, कारण ही पद्धत चुकीची आहे. मुख्यमंत्री गेले, कुठल्याही जिल्ह्यात गेले की ते बिचारे आमचे पोलीसवाले 2-2 तास त्या उन्हामध्ये उभे राहणार, मग ते सलामी देणार, मग मुख्यमंत्री सगळे कार्यक्रम घेऊन परत आले तर ते तिथेच उभे राहणार, पुन्हा जाण्याची सलामी देणार. काही कारणच नाही. रोज तुमच्याच राज्यात तुम्ही कशाची सलामी घेता? त्यामुळे मी त्याही वेळेस ते बंद केलं होतं. दुर्दैवाने मध्यंतरी ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी ते पुन्हा सुरू केलं होतं. पुन्हा आता सरकार आलं तर मी आत्ता तरी माझ्यापुरतं पूर्ण बंद केलेलं आहे. पण हळूहळू सगळंच, म्हणजे मी कुठेही जातो तरी मी त्या ठिकाणी आदेशच काढलेला आहे की अशा प्रकारची कुठलीही सलामी मी घेणार नाही. आणि मला असं वाटतं की ती पूर्णपणेच बंद ही झाली पाहिजे. दुसरं, तुम्ही जे म्हणालात ते मंत्र्यांच्या PAच्या संदर्भात, मी त्यांना एवढंच सांगितलं, काय झालंय की मंत्रालयामध्ये काही लोक हे परमनंट PA आहेत आणि काही त्यातले चांगलेही आहेत, पण काही लोकांना तिथे PAचं काम करता करता दलालीची सवय लागली. त्यामुळे अशा दलालांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं की या संदर्भात आम्ही त्यांचं सगळी पडताळणी करू आणि त्यानंतरच त्याला जी काही मान्यता आहे ती मान्यता देऊ. त्या आता ती आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आणि दुसरं, एक जो 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्यात मी सगळ्या ऑफिसेसला सांगितलेलं आहे की किमान आपण एवढं तर करू शकतो की आपल्या ऑफिसेसला स्वच्छ करू शकतो. ऑफिसेसमध्ये ज्या अनावश्यक फायली पडलेल्या आहेत, जी कागद पडले आहेत, एकदा ते पडताळून तर पहा. त्याला योग्य प्रकारे त्याचं डॉक्युमेंटेशन करा, त्याच्याकरता योग्य व्यवस्था करा. आपल्या सरकारी ऑफिसेसमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. सरकारी ऑफिसेसमधले जे टॉयलेट्स आहेत, पब्लिक टॉयलेट्स, ते स्वच्छ असले पाहिजेत. अशा काही बेसिक 7 गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या आहेत की 100 दिवसात त्यांनी त्या केल्या पाहिजे. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये पाटी लावणं देखील मी सांगितलेलं आहे की अधिकारी कुठल्या वेळेस उपलब्ध असतील आणि पाटीवर लिहिलेल्या टाइमला त्या अधिकाऱ्याने तिथे बसलं पाहिजे. हा देखील एक नियम मी करून लिहिलेला आहे.